नमस्कार माझ्या शेतकरी मित्र बांधवांनो, मी प्रवीण कोळी. आपल्या किसान नॉलेजेबल या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इम्पॉर्टंट राहणार आहे, खास करून माझ्या शेतकरी बळीराजासाठी. मित्रांनो, 2025मध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे, अतिवृष्टी पावसामुळे, चक्रीवादळांमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या शेतकरी बळीराजाचे नुकसान झाले आहे. तर यावर्षी राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 50,000 रुपये अनुदान जाहीर केलं आहे, विशेष अनुदान. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, या वर्षी महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे, अतिवृष्टी पावसामुळे, चक्रीवादळांमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मित्रांनो, या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 50,000 रुपयाचे विशेष अनुदान जाहीर केले आहे. आता या अनुदानाच्या वितरणासाठी जिल्ह्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच मित्रांनो, हे अनुदान जिरायती, बागायती, बहुवार्षिक पिकांसाठी सुद्धा लागू असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेताचे शासनाने पंचनामे केले आहेत, शासनाचे अधिकारी शेतात येऊन व्हिजिट करून गेले आहेत आणि ज्याचे नुकसान 50% जास्त आहे, त्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहेत. मित्रांनो, सरकारकडून जिल्ह्यानुसार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये याद्या जाहीर झाल्या आहेत. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या यादीत तुमचे नाव तपासू शकता. याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मित्रांनो, त्यासोबतच मित्रांनो, सरकारकडून सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे, जसे औरंगाबाद, संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, परभणी, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात अगोदर प्राथमिकता देण्यात आली आहे. मित्रांनो, कारण इथं सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेतकरी बळीराजाच्या पिकांचं नुकसान झालं आहे. मित्रांनो, यासोबतच मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी यादी तपासण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. मित्रांनो, या पोर्टलवरती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना येथे या वेबसाईटवरती गेल्यानंतर तेथे बेनिफिशियरी लिस्ट, लाभार्थी यादी किंवा नाव युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथे आपला आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक भरावायचा आहे. मित्रांनो, तुमचे नाव कर्जमाफीच्या लाभार्थी यादीत आहे का हे या स्क्रीनवरती तेव्हाच दिसून येईल. मित्रांनो, सोबतच मित्रांनो, या पोर्टलच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या बँकेतून पीक कर्ज किंवा शेती कर्ज घेतलं आहे, त्या बँकेच्या शाखेत यादी असते, तिथं जाऊनही तुम्ही कर्जमाफी यादीत आपले नाव आहे का नाही याची चौकशी तपासणी करू शकता. मित्रांनो, सोबतच मित्रांनो, या 2 पर्यायाच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा आपल्या कर्जाचे पात्र शेतकऱ्यांची यादी नाव पडताळणी करू शकता. मित्रांनो, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. अशीच नवीन अपडेट माझ्या शेतकरी बळीराजासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण येतच राहणार आहोत. मित्रांनो, त्यासोबतच माझ्या शेतकरी बळीराजाच्या मनाला वाचा फोडण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करतच राहणार आहोत. तर त्यासोबतच मित्रांनो, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त शेतकऱ्या बळीराजापर्यंत व्हिडिओला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.